अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील असंही फडणवीसांनी म्हटलंय। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते, त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते। आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली। आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही। आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। मात्र
14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो आहोत, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. लाडली बहन योजना में 81 लाख महिलाओं के नाम वहाँ पर काटे गए हैं और 60 लाख से ज्यादा महिलाएं हैं, उन्होंने KYC भी नहीं की है. क्या इनसे पैसे वापस लिए जाएंगे जो पिछले 20 महीने से पैसे ले रही थी? देखिए, जिस समय लाड़की बहन या लाडली बहन योजना हमने शुरू की उस समय कुछ उसमें कंडीशंस थी. चूँकि वो कंडीशन पूरा करने के लिए लोगों के पास कागज पत्र जमा करने को समय नहीं था, इसलिए हमने अलाउ किया था कि जो बहनें सेल्फ सर्टिफिकेशन करके कहेगी कि हम इन कंडीशन को पूरा करते हैं उनको ये पैसा मिलेगा. उसके बाद वो पैसा देना हमने शुरू किया. पर आप जानते हैं कि जो सरकार का पैसा होता है उसमें CAG का ऑडिट होता है और कोई भी CAG का ऑडिट जो होता है उसमें से लाभार्थी कंडीशंस पूरे करते हैं कि नहीं इसका वेरिफिकेशन आपको करके CAG को देना पड़ता है. इसलिए उसके बाद हमने वेरिफिकेशन शुरू किया. इस वेरिफिकेशन में कई प्रकार की एनोमलीज ध्यान में आई. मसलन 10 लाख हमको ऐसी महिलाएं उसमें मिली कि जो हमने कहा था कि 2.5 लाख जिनको मिलते हैं उससे ऊपर, अगर 2.5 लाख से ऊपर किसी का उत्पन्न हो तो उसको इस योजना का फ़ायदा नहीं मिलेगा. तो 10 लाख ऐसी हमारी बहनें थी कि जिनका जो वार्षिक उत्पन्न था ये 2.5 लाख से ऊपर था. 5 लाख ऐसी बहनें थी कि जिनके घर में सरकारी नौकरी थी. 14,000 तो पुरुषों ने ही उसमें अप्लाई किया था. हमने इनकम टैक्स का डेटा लिया, हमने परिवहन का डेटा लिया. इन सारे डेटास के साथ या एक घर में 2 बहनों को देना चाहिए था, तो हमने जो हमारा रेशन कार्ड का डेटा है उस डेटा को भी इस डेटाबेस के साथ रन किया. इसमें जो लोग वॉयलेट कर रहे थे, जो लोग कंडीशंस पूरी नहीं कर रहे थे, उनको हमने अब रोक दिया है. साथ साथ हमने KYC करने को कहा था. 9 महीने तक लगातार हम लोगों ने नोटिसेस भेजी, लगातार कहा, एक्सटेंशन दिया, फिर भी जिन्होंने KYC नहीं किया इसका मतलब यह है कि कोई ना कोई कंडीशंस में वो नहीं बैठते. इसलिए ऐसे लोगों का अभी जो हम लोग उनको पैसा देते तो हमने बंद किया है. उनमें से कोई अगर आगे भी KYC करेगा तो हम उसको पैसा देंगे, लेकिन अब इसको हमने इस पर फ्रीज किया है. और साथ साथ ये भी फैसला किया है इनमें से किसी के भी पैसे वापस हम वसूलेंगे नहीं. बहिणींकडून वेळोवेळी जी मागणी होती ती करण्यात आलेली होती. KYCचं पोर्टल आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात यावं, कारण बहुतांश जे लाडक्या बहिणी होते त्यांनी KYC केलेली नव्हती. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अशी जाहीर की ज्या बहिणी KYC करण्याची इच्छा असेल त्यांनी मागणी केलेली आहे त्या बहिणींसाठी आम्ही पुन्हा एकदा जे पोर्टल आहे ते सुरू करणार आहोत. ही अंतिम मुदत असणार आहे KYC करण्यासाठी, कारण या आधीसुद्धा वेळोवेळी जी KYC आहे त्यासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली होती. तरीसुद्धा काही बहिणींनी KYC केली नाही आणि याच कारणाने त्या अपात्र ठरल्या. परंतु जर त्या आता KYC करायची त्यांची इच्छा असेल तर आम्ही पुन्हा एकदा पोर्टल सुरू करू असे सुद्धा त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे. ज्या बहिणी KYC करतील, ज्या बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना जून जुलैचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे.